सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत पंचायत समितीची पहिली बैठक वादळी ठरली. निकृष्ट बांधकाम आणि भंगार चोरी प्रकरणावर संताप. जत पंचायत समितीची नव्याने निवड झाल्यानंतरची पहिली बैठक विविध गंभीर मुद्द्यांमुळे चांगलीच गाजली. निकृष्ट बांधकाम, उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील भंगार चोरी प्रकरण, शिक्षण व प्रशासनातील त्रुटी यांसारख्या मुद्द्यावर सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कडक इशारा दिला. नूतन सभापती अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही बैठक पार पडली. उपसभापती रविकुमार बगली, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व ठराव बैठकीच्या सुरुवातीला सदस्य महेश गावडे यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. क्रीडा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. बांधकाम विभागाच्या कामकाजावर सदस्यांनी जोरदार टीका केली. नव्याने उभारलेल्या शाळांच्या इमारतींना अल्पावधीतच गळती, मॉडेल स्कूलच्या पत्र्याचे नुकसान होऊन विद्यार्थ्यांची गैरसोय, दर्जाहीन साहित्य वापरल्याचा आरोप सदस्य विजय रुपनर व प्रमोद सावंत यांनी या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर संबंधित विभागाने पुढील कामे दर्जेदार करण्याचे आश्वासन दिले. उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील भंगार विक्री चोरी प्रकरणावर सभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सखोल चौकशीची मागणी, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह. याशिवाय परिसरातील वृक्षतोडीबाबतही तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपसभापती रविकुमार बगली यांनी नवोदय परीक्षेत एकाही विद्यार्थ्याची निवड न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न, रिक्त पदे व समायोजनातील त्रुटी, विद्यार्थ्यांची गैरसोय. मनमानी कारभार थांबवून शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवावा अशी सदस्यांची मागणी होती. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मंजूर पायलट प्रकल्पाअंतर्गत रोजगार हमी योजनेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. विहीर, जलधारा, वृक्ष लागवड, रस्ते विकास, वेळेत मस्टर काढणे व मजुरांना वेतन देणे, आराखड्यांना तातडीने मंजुरी, दरीबडची, शेगाव व उमदी भागासाठी मंजूर, शालेय बस सेवा अद्याप सुरू नसल्याने नाराजी व्यक्त झाली. सभापतींनी आगार प्रमुख सुनंदा देसाई यांना जूनपर्यंत सेवा सुरू करण्याचे आदेश दिले. महिला व बालविकास विभागाअंतर्गत नवीन अंगणवाडी व मिनी अंगणवाडी इमारती, लाडकी लेक योजनेची प्रभावी अंमलबजावणी, महावितरण, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी बैठकीस अनुपस्थित राहिल्याने सदस्य संतप्त झाले. संबंधितांना नोटिसा देण्याचा निर्णय, पुढील बैठकीत गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा. रस्त्यावरील अतिक्रमण आणि सौर ऊर्जा वाहिन्यांमुळे होणारे अडथळे यावरही चर्चा झाली. संबंधितावर कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदस्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा देत बोंगळ कारभार खपवून घेतला जाणार नाही हा संदेश दिला. आगामी काळात विकास कामे दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.